Saregama idea Saregama. नमस्कार, सुस्वागतम. आयडिया सारेगमप मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गुढीपाडवा अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे सगळ्यात आधी झी मराठीच्या सगळ्या परिवारातर्फे तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपली मराठी माणसाची नाळ आपल्या परंपरांशी जोडली गेलेली आहे, तशीच ती जोडली गेली आहे मराठी रंगभूमीशी सुद्धा. 1880 ते 1930 संगीत नाटकांचा सुवर्ण काळ. मखमली पडदा, धुपानं भारलेलं वातावरण, सारंगी, ऑर्गन यांची साथ आणि समोर आहा साक्षात बालगंधर्व आणि तसेच कसलेले कलाकार. असं वाटतं कधीतरी हा काळ पुन्हा एकदा आपल्या समोर तसाच्या तसा जिवंत व्हावा आणि आपल्याला अनुभवायला मिळावा. समोर बालगंधर्व केशवराव भोसले यांनी गावं, पण आता ते होणं जरासं अशक्य आहे. तरी सुद्धा आयडिया सारेगमपच्या या मंचावरच्या कलाकारांनी या मंचावर हा काळ पुन्हा एकदा जिवंत करण्याचा आज छोटासा प्रयत्न चालवलाय. सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपल्या मान्यवर परीक्षकांचं स्वागत करूयात गुप्ते अँड गुप्ते, अवधूत गुप्ते नमस्कार. वंदना गुप्ते नमस्कार. संगीत नाटकाची सुरुवात व्हायला हवी नांदीनेच. चला सुरुवात करूयात. पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदिनमितो, पार्वतीश आदिनमितो.
ईश आदिनमितो विघ्नवर्गन भग्न कराया विघ्नेश्वर गणपती मगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर. आनंद गंधर्व अर्थात आनंद भाटे आज आयडिया सारेगमपच्या या मंचावर उपस्थित आहेत. संगीत शाकुंतल मधली ही नांदी ज्यानं संगीत नाटकांच्या सुवर्ण काळाची सुरुवात झाली असं म्हणतात, त्याच नांदीनं आज या मंचावरच्या आमच्या या छोट्याशा प्रयत्नाची सुरुवात झाली. तुमचं मनापासून स्वागत या मंचावर. नुकताच आनंद भाटेंना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि आज दोन्ही मान्यवर परीक्षकांना मी विनंती करतो की या मंचातर्फे त्यांनी आनंदजींचं स्वागत करावं. आनंद, कसं वाटतंय आयडिया सारेगमपच्या या मंचावर येऊन? खूप छान वाटतंय आणि मी झी मराठीचे खरंच आभार मानू इच्छितो की त्यांनी हा जो उपक्रम सध्याचा चालू आहे आणि विशेषतः आजचा की जो नाट्यसंगीताचा एपिसोड असणार आहे, खूपच छान वाटलं आणि खरोखरीच एखाद्या रंगभूमीवर आल्यासारखं इथे वाटतंय. आणि झीच्या सगळ्या प्रेक्षकांनाही खूप शुभेच्छा. धन्यवाद. नुकतंच तुमच्या आवाजामधून नाट्यसंगीत हे राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचलंय, तो अनुभव कसा आहे, कसं वाटतं तुम्हाला? तो खरोखरीच एक म्हणजे शब्दात व्यक्त करणं खूप अवघड आहे. बालगंधर्व हे असं व्यक्तिमत्व होतं की म्हणजे आजही त्यांचं नुसतं नाव काढलं की डोळ्यात पाणी उभं राहतं. तर इतकी मोहिनी ज्यांनी घातली होती, तर त्यांच्यावर एक सिनेमा निघणं हे खूप खूप चांगली गोष्ट होती आत्ताच्या काळात. सगळ्यात एक मोठं यश असं मला वाटतं या सिनेमाचं की जसं जुन्या पिढीतल्या लोकांना तो भावला, तसाच नवीन पिढीतल्या लोकांनाही तो तितकाच भावला सिनेमा. ह्याच्यात कुठेतरी त्याचं यश आहे. आणि सध्याचं जे चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे, त्याच्या माध्यमातून नाट्यसंगीत हे परत रसिकांच्यापर्यंत पोचलं आणि नवीन पिढीच्या आयपॉडपर्यंत ते गेलं. तर हे खूप मोठं कार्य या सिनेमाच्या द्वारे झालंय असं वाटतं मला. आनंद, आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. धन्यवाद आणि तुमच्या या मंचावर पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही स्थानापन्न व्हावं ही विनंती. धन्यवाद.